नमस्कार सर्वांचं या एपिसोडमध्ये मी स्वागत करतो. आज मी एक असा प्रश्न आपल्यासमोर चर्चेसाठी घेत आहे की तो म्हणजे फक्त आणि फक्त पर्यावरणाचाच नाही, तर तो हा प्रश्न आपल्या श्वासाचा आहे, आपल्या जीवन मरणाचा आहे, आपल्या ह्या भविष्याचा आहे, आणि तो म्हणजे पर्यावरण. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपण सुखी समाधानी समृद्धी व्हावं. प्रत्येकाला वाटतं की भविष्यातील येणारी पिढी ही चांगली समाधानी सुखी शांततेने वाढावी, मोठी व्हावी. पण त्याच वेळेस आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का? आपण आपल्या पुढच्या पिढीला फक्त संपत्ती आणि सुखसोयी देणार आहोत का? हिरवीगार आणि नैसर्गिकरित्या बहरलेली पृथ्वी देणार आहोत? मित्रांनो, खरा प्रश्न तो नाही की जो आपण म्हणतो की झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा. असं नाही, तर झाडे लावा, पर्यावरण वाचवा असं न म्हणता स्वतःला वाचवा. कारण आपण ही पृथ्वी आपल्या पूर्वजाकडून वारसा हक्काने आपण घेतलेली आहोत. आपण या ठिकाणी त्याचे विश्वस्त आहोत आणि ती पुढच्या पिढीची आम्ही उसनी घेतलेली आहे. त्यामुळं आपल्याला वारसा करणं मिळालं, त्याचं संवर्धन करणं ही मोठी जबाबदारी आहे. आणि जी आपण विश्वस्त आहोत ती जबाबदारी अतिशय नम्रतेनं, अतिशय प्रामाणिकपणे पार पाडणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि आपणाला जे आपण उसनं घेतलेलं आहे पुढच्या पिढीकडून, ते त्यांना आपण त्याच पद्धतीमध्ये त्याच्यात वैभवशाली परंपरेचा वापर करून ती समृद्ध आपण त्यांना वारसा परत त्यांना द्यायची आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आपण पृथ्वीवर जगतो आहे. आपण पृथ्वीचं पाणी घेतो, हवा घेतो, जमिनातली जे काय उगवतं ते सर्व काही अन्नधान्य आपण घेतो. पण त्या बदल्यात आपण पृथ्वीला काय देतो हा खरा प्रश्न आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची सुरुवात स्वतःपासूनच आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. का? तर प्रत्येकजण विचार करतो, अरे मी छोटंसं पाणी जरी नाही केलं तर काय फरक पडतोय? प्लास्टिक घेऊन रस्त्यावर टाकतो, काय फरक पडतोय? असं जर आपल्या 1 कोटी लोकांनी ठरवलं आणि विचार केला तर काय बदल होऊ शकतो? त्यामुळं ते लक्षात घ्या. या रस्त्यावर कचरा टाकणारा कोण असतो? घरामध्ये पाणी वाया घालणारा कोण असतो? आपण या गोष्टीला पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तो आपणच आहे. आणि जबाबदारीची वेळ येते त्यावेळेस वाटतं की कचरा उचलण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे, तंत्रज्ञान डेव्हलप करण्याची जबाबदारी ही शास्त्रज्ञाची आहे, आणि याचे कायदे करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. आणि स्वतःला कधी प्रश्न विचारतो का आपली जबाबदारी काय आहे? हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सर्व नागरिकाची आहे. त्यासाठी आपणाला एका विचारानं, एका संघानं आपल्याला काम करून आपल्याला याच्यामध्ये बदल घडवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वजण आपण एकत्र येऊया, आपण पर्यावरणाचं संरक्षण करूया,
स्वतःला वाचवूया, पुढच्या पिढीला वाचवूया आणि दिलेलं जे विविधता आहे त्याचं आपण संवर्धन करूया आणि आपण अतिशय आनंदाने जगूया. आणि शेवट मी म्हणेन, माझी पृथ्वी, माझी जबाबदारी, माझे पर्यावरण, माझी कृती. याच बरोबर मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.